नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्ट ऑफिसर, समाजसेवा अधीक्षक, लॅब टेक्निशियन, ग्रंथपाल, डेंटल टेक्निशियन बघा या सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCAचे जीकेचे प्रश्न असतील, मराठी व्याकरणचे प्रश्न असतील, आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी या जिल्ह्याला खालीलपैकी किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, रत्नागिरी या जिल्ह्याला विचारले किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 237 विद्यार्थी मित्रांनो एवढा रत्नागिरी या जिल्ह्याला समुद्र किनारा हा लाभलेला आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अतिपूर्वेकडचा जिल्हा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अतिपूर्वेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सिंगी नावाचं शिखर विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे। सिंगी या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सिंगी नावाचं बघा शिखर हे नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 4 बघा, कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो। कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो। बघायचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील नरसोबाची वाडी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम हा होत असतो। विषय क्रमांक 5 बघा, बावनथडी हा प्रकल्प विचारलाय कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील बावनथडी हा प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। विषय क्रमांक 6 पहा, राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भरले होते। बघा सोपा प्रश्न आहे, भारतीय बघा राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी सन 1885 बघा या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले होते। विषय क्रमांक 7 बघा, दरभंगा हे प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये। दरभंगा बघा हे प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, दरभंगा बघा हे प्रमुख विमानतळ बिहार राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 8 बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा भारतामध्ये बघा लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी विचारले आपल्याला, तर उत्तर प्रदेश राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचं या ठिकाणी राज्य आहे। विषय क्रमांक 9 पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे, तर गोवा राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान या ठिकाणी राज्य आहे। विषय क्रमांक 10 पहा, भारतीय प्रमाण वेळ म्हणजेच इंडियन स्टँडर्ड टाइम बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। भारतीय प्रमाण वेळ इंडियन स्टँडर्ड टाइम बघा यांची बघा स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1947 विद्यार्थी मित्रांनो या वर्षी भारतीय प्रमाण वेळ म्हणजेच इंडियन स्टँडर्ड टाइम यांची बघा स्थापना ही झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER भरती बघा सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचा आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न हे टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे जो DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे प्रत्येक या ठिकाणी पदाचे टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन असेल, ECG टेक्निशियन असेल, बघा तुमच्या ठिकाणी कोणती बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे सर्व पदाचे आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा आता परीक्षेला खूप कमी वेळ आहे। बघा आपले 10 या ठिकाणी दिवसावर परीक्षा आलेली आहे। ज्यांचा बघा कोणाचा अभ्यास झाला नसेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा हे खरंच महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नांचे PDF अवेलेबल आहेत।
बघा ज्यांना कोणाला हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। बघा तुम्हाला हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक बघा मराठी व्याकरणचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अश्व। विद्यार्थी मित्रांनो, घोडा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दीनमणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा दीनमणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सूर्य। विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। थोडक्यात समाधानी असणारा। बघा थोडक्यात समाधानी असणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा त्यांना अल्पसंतुष्ट असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। उपांत्य बघा मागील बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता। उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा शेवटून दुसरा। बघा उपांत्य या शब्दाच्या ठिकाणी योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक 5 बघा, जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी एक म्हण आहे कामापुरता मामा, अशा प्रकारची एक म्हण आहे। जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे। बघा कामापुरता मामा जास्त जुळणारी म्हण विद्यार्थी मित्रांनो, ताकापुरती आजीबाई। बघा या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण आहे। विषय क्रमांक 6 बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। धाबे दणाणणे अशा प्रकारचा या ठिकाणी एक वाक्यप्रचार आहे। विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। धाबे दणाणणे। अतिशय घाबरणे। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। विषय क्रमांक 7 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अष्टपेलू बघा या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे। या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अनेक बाबीमध्ये प्रवीण असलेला। बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 8 बघा, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना खालीलपैकी काय म्हणतात? पण त्यांना सकर्मक क्रियापद या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक 9 पहा, वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। बघा वाक्य पहा, मी भोजन केले होते। बघा अशा प्रकारच्या ठिकाणी एक वाक्य आहे। या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे। मी भोजन केले होते। मग या ठिकाणी वाक्यामध्ये बघा क्रिया पूर्ण झालेली आहे। पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक 10 पहा, नयन या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? नयन बघा या ठिकाणी शब्द आहे। या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? नयन बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, मी माझ्या मित्राला भेटलो। अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो? मित्राला। या ठिकाणी अधोरेखित शब्द मित्राला। स ला नाते बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? स ला नाते। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय या विभक्तीचे या ठिकाणी हे प्रत्यय आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, विनाकारण या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? विनाकारण बघा शब्द आहे। या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा अव्ययभाव समास या ठिकाणी या शब्दामध्ये असलेला बघा या ठिकाणी समास आहे। विषय क्रमांक 13 बघा, बाळाने साखर खाल्ली वाक्य आहे। या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। बाळाने साखर खाल्ली। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 राहील। कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भाजीपाला या शब्दामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे? भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा तो भाजीपाला। बघा भाजीपाला बघा या ठिकाणी पुल्लिंग। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी भाजीपाला या शब्दामधलं लिंग आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? दुःख आनंद आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणारे बघा शब्द शेवटी विद्यार्थी मित्रांनो उद्गारवाचक चिन्ह या प्रकारचे या ठिकाणी हे चिन्ह वापरतात। विषय क्रमांक 16 पहा, समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे।
बघा चोरांची बघा खालीलपैकी काय असते, समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचे. चोरांची बघा टोळी असते. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा या ठिकाणी काही जीकेचे बघा प्रश्न पाहूत विद्यार्थी मित्रांनो. वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? वेदांत कॉलेजची स्थापना विचारले खालीलपैकी कोणी केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. राजाराम मोहन रॉय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना बघा त्यांनी केली होती. विषय क्रमांक पुढचा बघा. महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण प्रशासकीय विभाग खालीलपैकी किती आहेत? महाराष्ट्रामध्ये विचारले प्रशासकीय विभाग एकूण किती आहेत? त्याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 6 या ठिकाणी प्रशासकीय विभाग आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा. 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा बघा निर्माण करण्यात आला होता? 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा नवीन जिल्हा बघा निर्माण करण्यात आला होता. विषय क्रमांक 4 बघा. पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर बघा पंढरपूर शहर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंढरपूर बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. मोडक सागर हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. मोडक सागर बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. विषय क्रमांक 6 पहा. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हापूस आंब्यासाठी रत्नागिरी जिल्हा बघा हा प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 7 बघा. फणसाड बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं बघा एक महत्त्वपूर्ण अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? फणसाड हे अभयारण्य. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. फणसाड बघा हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 8 बघा. एलिफंटा व घारापुरी लेणी विचारल्यात कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? एलिफंटा आणि घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. एलिफंटा व घारापुरी लेणी विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा. दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा सन 1969 विद्यार्थी मित्रांनो या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. विषय क्रमांक 10 बघा. कांझीरंगा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कांझीरंगा विचारले हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कांझीरंगा हे नॅशनल पार्क आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर जिम कॉर्बेट बघा उत्तराखंड या राज्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? ओझोन दिन बघा 16 सप्टेंबर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी ओझोन दिवस असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षी बघा पास करण्यात आलेला अधिनियमन आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन बघा हा कायदा कोणत्या वर्षी बघा पास झालेला कायदा आहे? तर सन 1994 या वर्षी बघा पास झालेला तो कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. सन 1992 मध्ये विचारले पहिली जागतिक वसुंधरा शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती? बघा सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा बघा परिषद विद्यार्थी मित्रांनो ब्राझील या ठिकाणी बघा संपन्न झाली होती. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा. पुर्लर लेणी विचारले कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पुर्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा नागपूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा. भामरागड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित? भामरागड टेकड्या विचारलाय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? भामरागड टेकड्या बघा गडचिरोली या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी टेकड्या आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर बघा सर्वात कमी आहे? बघा सर्वात कमी बघा साक्षरता विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता आहे?
बघा नंदुरबार या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सर्वात कमी साक्षरतेचा दर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा WTO म्हणजेच बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेची बघा स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे। WTO ची स्थापना परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सन 1900 बघा विद्यार्थी 95 या वर्षी बघा WTO ची बघा स्थापना करण्यात आली होती। विषय क्रमांक पुढचा बघा WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं भारतामध्ये 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले होते। बघा भारतामध्ये बघा 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण सन 1969 या वर्षी बघा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते। विषय क्रमांक पुढचा बघा पवन ऊर्जेमध्ये बघा अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य कोणतं राज्य आहे। याचं योग्य उत्तर बघा तामिळनाडू राज्य विद्यार्थी मित्रांनो हे पवन ऊर्जेमध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे। द नेम ऑफ द पीपल बघा द नेम ऑफ द पीपल या नावाचं पुस्तक बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी KR नारायण यांनी बघा हे लिहिलेलं हे पुस्तक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भूतान या देशाला खालीलपैकी किती राज्यांच्या सीमा जोडतात। भूतान या देशाला भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात। बघा भूतान राज्याला बघा भारतामधील एकूण 4 राज्यांच्या ठिकाणी सीमा जोडतात। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली। भारतामध्ये होम रूल चळवळ बघा खालीलपैकी कोणी सुरू केली होती। बघा ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ बघा त्यांनी सुरुवात केली होती। विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक बघा खालीलपैकी कधी झाली होती। भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक 9 डिसेंबर सन 1946 विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेची बघा पहिली बैठक ही झाली होती। विषय क्रमांक पुढचा बघा धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते। धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते। बघा लोकसभेमध्ये विद्यार्थी मित्रांनो धन विधेयक सर्वात प्रथम हे मांडावे लागते। विषय क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात। राष्ट्रपती विचारले राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात तर 12 सदस्य या ठिकाणी नियुक्त करतात। विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज अस्तित्वात नाही। नागालँड बघा राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही। विषय क्रमांक पुढचा बघा महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना केली होती। महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये कशाची स्थापना त्यांनी केली होती तर समता संघ बघा त्यांनी स्थापना ही केली होती। विषय क्रमांक पुढचा बघा फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो। फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये विचारले कशाचा अभ्यास केला जातो। बघा फायकोलॉजी बघा या शास्त्रामध्ये शैवाल यांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो। विषय क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले। पहिले महायुद्ध बघा पहिले महायुद्ध विद्यार्थी मित्रांनो सन 1914 या वर्षी बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते। विषय क्रमांक 34 बघा 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला। 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधी यांनी मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे DMER बघा महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF एका वर्षाच्या लेटेस्ट घडामोडीचं PDF आणि विशेष म्हणजे बघा संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नाचे PDF बघा ज्यांना बघा फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅब टेक्निशियन, ग्रंथपाल बघा तुमची कोणतीही बघा पोस्ट असू द्या आपल्याकडे सर्व पदाचे आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।